नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमध्ये 4 वर्षीय पार्थचा स्कूल बसच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. आईने बहिणीला बसमध्ये सोडल्यानंतर पार्थ धावत मागून आला आणि बस सुरू होताच तो चाकाखाली अडकला. पार्थ 4 वर्षे चिमुकला कळमेश्वर येथील महाजन लेआउट परिसरात आई-वडिलांसोबत राहत होता. पार्थची बहीण गार्गी सेठ जोसेफ स्कूल फॅक्टरी येथे 3ऱ्या वर्गात शिकत होती. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी पार्थची आई पार्थची बहीण गार्गीला शाळेच्या बसपर्यंत सोडण्यासाठी गेली होती. ती स्कूल बस घराजवळच होती. गार्गीला बसमध्ये चढून आई मागे ओढली तेव्हाच लहान पार्थ धावत मागून आला. आईला त्याची हालचाल लक्षात आली नाही. त्याच क्षणी बस चालकाने बस सुरू केली. बस सुरू होताच पार्थच्या बसच्या मागील चाकाजवळ गेला आणि मागील चाकाखाली आल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आसपासच्या लोकांनी तातडीने नागपूरमधील कळमेश्वर येथील पोद्दार मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. पार्थ हा कांडलकर दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. दरम्यान अचानक घडलेल्या अपघातामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.